जिल्ह्यात प्रौढ साक्षरता अभियान सुरू करण्याबाबत उपरोक्त विषयास अनुसरून आपणास सूचित करण्यात येते की 2 ऑक्टोबर 1997 गांधी जयंतीपासून 3 वर्षासाठी जिल्ह्यात साक्षरता अभियान सुरू करण्यात येत आहे. आता हे काय नवीन लचण मागा लावून राहिले? अभियानात 15 ते 35 वयोगटाच्या जिल्ह्यातल्या सर्व प्रौढांना दररोज रात्री 8 ते 10 दरम्यान अक्षरधारा भाग 1, 2, 3 शिकवून साक्षर करण्यात येईल. आता बोला. सर, तुम्ही चुकून रात्र वाचला असेल. सकाळी 8 ते 10 असेल. हा ओ काळवागे बाई, तुमचा तुमच्या डोळ्यावर विश्वास आहे? मग हे बघा, पुरे बुब्बुळ बाहेर पडतील. पण याला काय अर्थ आहे? म्हणजे काय आम्हाला दिवस रात्र दावणीला बांधलेल्या म्हशी समजून राहिले की काय? बाई, रेड्यांचाही उल्लेख करा. पुढे वाचू. हो, वाचा. त्यासाठी प्रत्येक 10 निरक्षरांचा एक वर्ग, वर्गाला एक स्वयंसेवक, 10 शाळांचे एक केंद्र आणि त्या केंद्रासाठी शिक्षकातून एक पूर्ण वेळ कार्यकर्ता आणि असे जिल्ह्यातून 130 पूर्ण वेळ कार्यकर्ते यांची नोंद करायची आहे. 130 पूर्ण वेळ कार्य करते. एक मास्तर तयार होईल तर सांगून ठेवतो. तसेच पूर्णवेळ कार्यकर्त्यावरच साक्षरता अभियानाची संपूर्ण जबाबदारी असल्याकारणाने त्यांना या कार्याला पूर्ण वेळ देता यावा म्हणून शिक्षकाच्या नोकरीतून 3 वर्षासाठी मुक्तता करण्यात येईल. तरी पूर्ण वेळ कार्यकर्ता होऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांनी जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा असा आदेश आहे. सर, या राष्ट्रीय कार्यात संपूर्णतः सहभागी मले जर करून घेतलं तर ह्या संधीचं मी सोनं करीन सर. माझा क्षण सत्कारणी लावीन. माझ्या गावाबरोबरच बाकीचे गाव साक्षर झालेले मले ह्याच डोळ्यांनी पाहायचं हाव आणि ह्या कार्यात माझा खारीचा वाटा असावा अशी माझी इच्छा आहे. म्हणून सर, मले पुवेका होण्याची संधी मिळाव. पुवेका? शॉर्ट बट स्वीट सर. पुवेका, पूर्ण वेळ कार्यकर्ता होण्याची संधी मिळाव ही नम्र विनंती. तसेच प्रत्येक शाळेमधले मुख्याध्यापक यापुढे ग्राम समन्वयक असतील. वा भाऊ, अभिनंदन. म्हणजे इथून पुढे आपले भाऊ ग्राम समन्वयक म्हणून ओळखले जाणार. आम्हाला ओळख नको, इन्क्रीमेंट द्या. तरी सर्व मुख्याध्यापकांनी पुढाकार घेऊन अपेक्षित वयोगटातल्या सर्व निरक्षरांची नोंदणी करून कार्यालयाला त्वरित माहिती पाठवावी. रिकाम टेकडे धंदे हे घ्या.